साईबाबांच्या दर्शनामुळे एका डोळ्याने अंध असलेल्या आपल्या मुलाला दिसू लागलं असा दावा उत्तराखंडमधून आलेल्या रेखा सेन यांनी केलाय। रेखा सेन आपला मुलगा अंकुश याला घेऊन साई दर्शनासाठी शिर्डीला आल्या। जन्मापासूनच त्याला एका डोळ्याने दिसत नव्हतं, मात्र द्वारकामाईमध्ये साईंच्या धुनीजवळ दर्शन घेत असताना चमत्कार होऊन त्याला दिसू लागला असा दावा सेन कुटुंबाने केला। ही बातमी शिर्डीमध्ये वाऱ्यासारखी पसरली। माजी विश्वस्त सचिन तांबे आणि ग्रामस्थ राजेंद्र कोतेंनी परिवाराची भेट घेत समाधी मंदिरात दर्शन घडवलं। आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। अशा दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। साई संस्थांच्या नेत्र रुग्णालयात अनेकांवर उपचार होतात, मग चमत्काराने डोळे बरे होत असते तर रुग्णालय बंद करावं लागलं असतं, असं अनिसने म्हटलंय। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी, और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब मैं यहाँ पे मैं शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा, फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। धन्यवाद आपका भी। एक आइज में रोशनी जन्म से नहीं थी, उसमें इसकी रोशनी आई है। तो कौन सी जगह पर आई, कहाँ दर्शन कर रहा था? यहाँ पर हम द्वारका माई में बैठे दर्शन करके आ गए। कहाँ से आए? हम उत्तराखंड से आए। दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निखालसपणे अंधश्रद्धा आहेत। याचं कारण असं की साईबाबा मंदिराच्या हाकेवरच नेत्र रुग्णालय आहे, त्या ठिकाणी डोळ्याचे ऑपरेशन केले जातात आणि प्रत्यारोपण सुद्धा केले जातात। अंध व्यक्तींना दृष्टी दिली जाते। साईबाबाच्या चमत्काराने जर दृष्टी येत असेल तर संस्थांनी हे रुग्णालय बंद करावं आणि ते आलेले रुग्ण मंदिरात पाठवावे आणि त्यांना दृष्टी मिळवावी, असं आम्ही आवाहन करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।